ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या जनतेनं 15 वर्षानंतर कमळ फुलवलं, त्याप्रमाणे महाड पोलादपूर तालुक्यामध्येही भाजपला यश मिळणार. विकास कामांच्या भूमिपूजन व उद्घाटनाप्रसंगी आमदार दरेकर यांना विश्वास. पोलादपूर तालुक्यातील जनतेला विकासाची भूक असून मागासलेपणाचा शिक्का पुसण्याच्या आपल्या भूमिकेला पाठिंबा देण्याची इच्छा असल्यानंच गावोगाव भाजपचे स्वागत मोठ्या उत्साहात होत आहे. म्हणून ज्याप्रमाणे पश्चिम बंगालच्या जनतेनं 15 वर्षानंतर कमळ फुलवलं, त्याप्रमाणे महाड पोलादपूर तालुक्यामध्येही भाजपला यश मिळणार असा विश्वास भाजपाच्या विधान परिषदेचे गटनेते आणि स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यातील पार्ले हनुमान मंदिर परिसर सुशोभीकरण 30 लाख, कणगुले ते बौद्धवाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्याचं भूमिपूजन 2,83,11,000, सवाद ग्रामपंचायत कार्यालयाची नियोजित इमारत 20 लाख, कणगुले ते स्मशानभूमी रस्ता व साकव भूमिपूजन 10 लाख, तुर्भे खुर्द संरक्षक भिंत आणि गटार बांधणी 25 लाख आदी विकास कामांचं भूमिपूजन, तसंच पैठण कोतवाल रस्ता 6 कोटी, पैठण ओंबळी रस्ता 8 कोटी, ओंबळी जाधववाडी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता 3,37,79,000, पैठण गणेशवाडी सामाजिक सभागृह 25 लाख आदी विकास कामांचं उद्घाटन भाजपाचे विधान परिषदेचे गटनेते आणि पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पैठण कोतवाल दाभाट रस्त्याचं रुंदीकरण व सुधारणा तसेच पैठण ओंबळी जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करण्याच्या कामाचं सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार जमीर धामणकर यांनी रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार प्रवीण दरेकर यांचं स्वागत केलं. यावेळी रस्त्याच्या कामांचा दर्जा पाहून आपल्या माध्यमातून होणाऱ्या रस्त्यांच्या अन्य कामांसाठी जमीर धामणकर यांना संधी देण्याचा आग्रह आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. पोलादपूर तालुक्यातील आमदार प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामांचा दर्जा पाहता ना पैठण गणेशवाडीप्रमाणे अप्रतिम सभामंडप तालुक्यात दिसणार नाही आणि कोतवाल तसेच ओंबळी जिल्हा रस्त्याप्रमाणे मजबूत, टिकाऊ आणि तरीही गुळगुळीत रस्ते संपूर्ण पोलादपूर तालुक्यात आजपर्यंत पाहायला मिळालेले नाहीत, अशी तुलना भाजपचे कार्यकर्ते डॉक्टर कृष्णा कदम यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार दरेकर यांच्या समेत भाजपचे महाड नेते बिपिनदादा माहमुनकर, भाजप तालुका नेते प्रसन्न पालांडे, डॉक्टर कृष्णा कदम, सुरेंद्र चव्हाण, गोरक्षक दीपक उतेकर, संतोष मोरे, कृष्णकांत दरेकर, अनिल नलावडे, मनोज भागवत, सुरेश पानपिळकर, बापू सोनगिरे, निलेश चिकणे, भाजप जिल्हा महिला उपाध्यक्षा तनुजा भागवत, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष दर्पण दरेकर, कुडपंचे सरपंच संतोष चिकणे, उज्ज्वला तथा माईशेठ, जोशी काकू, परशुराम दरेकर, आशुतोष दरेकर, कोतवाल बुद्रुकच्या सरपंच रेखा दळवी, पैठण सरपंच शीतल येरुणकर, राजेश कदम, ओंबळी सरपंच रुपाली चिकणे, राजेश सकपाळ, पोलादपूर शहर अध्यक्ष महेश निकम, अल्पसंख्याक अध्यक्ष मुश्ताक मुजावर, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. गावासाठी एखादं काम करणं हे माझ्यासाठी फार मोठं काम असं मला वाटत नाही, परंतु या ठिकाणी मला नक्की आनंद आहे, अभिमान आहे किंवा मी कायम लक्षात ठेवेन, नव्यानंच भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढवल्यावर ताकदीनिशी आमच्या मागे कोण उभं राहिलं असेल तर पैठण गाव आणि गणेशवाडी राहिले याच्याने आवर्जून आणि त्याची व्याजासहित संतोष परतफेड करणार. तुम्ही जे काम सांगाल ते काम पैठण गावचं मी त्या ठिकाणी करणार, कारण लोकांना ज्यांना दिशा कळते वाऱ्याची तीच लोक आपला विकास घडवू शकतात किंवा तेच चित्र बदलू शकतात. आणि म्हणून मला वाटतं की पैठण गावानं भविष्याचा वेध त्या ठिकाणी घेतलाय. हे निवडणुकीच्या दरम्यान त्या ठिकाणी आलो होतो. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं तसं काही मोठी रचना आमची या ठिकाणी नव्हती, परंतु भाजपचं कमळ गावागावात गेलं पाहिजे. कारण निवडणुकीसाठीच सगळं नसतं. राजकीय पक्ष हे केवळ निवडणुकीपुरते नसतात, तर ते परमनंट लोकांसाठी त्या ठिकाणी काम करणारे असतात. आणि म्हणून ज्या वेळेला मी मागे प्रचारात होतो त्यावेळेला सांगितलं होतं की पोलादपूर तालुक्याचं मागासलेपण दूर करण्याची माझी इच्छा आहे. आपण त्या ठिकाणी साथ द्या. ठीक आहे, थोडेसे आपण कमी पडलो, पण पोलादपूर तालुक्यातील जनतेच्या मनात नक्की विश्वास आहे की तालुक्याचं भविष्य भारतीय जनता पार्टी बदलू शकते. आणि हे चित्र आज मी फिरतोय गावागावात. गावोच्या गाव वेशीवर स्वागतासाठी आहेत. गावोच्या गाव आज त्या ठिकाणी जिंदाबादचे नारे देत आहेत. त्यांना परिवर्तनाची लाट मला या पोलादपूर तालुक्यात दिसते. आता अडचण एवढीच आहे की माझ्या वेळेची. आता काल पण बघू
उलट मी फॅमिली सोबत बाहेर जाणार होतो. म्हणजे कालचा दिवस गेला, आजचा गेला, फॅमिली गेले पुण्यात आणि मी या इकडे पैठणला. त्याच्यामुळे वेळेचं पण गणित जमत नाही, कारण अनेक संस्था आहेत, अनेक कामं आहेत. विधिमंडळाचा पक्षाचा नेता असल्या कारणानं तिथे त्या ठिकाणी विधान परिषदेचं काम असतं. आता कार्यकर्त्याचं एकच म्हणणं असतं, भाऊ मी राहून फक्त वागा, अख्खा तालुका त्या ठिकाणी बदलून जाईल. परंतु येणाऱ्या काळात नक्कीच त्या ठिकाणी मी वेळ देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे आणि तालुक्यासाठी एक नियोजनबद्ध अशा प्रकारचं काम करूया. मला नेहमी म्हणाला आपणही तालुक्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ही भावना मनात आल्यानंतर त्या ठिकाणी आपण लक्ष घालतोय. कोट्यवधी रुपयाचा निधी माड पोलादपूरमध्ये आपण त्या ठिकाणी दिलाय. आज मगाशी संतोषने उल्लेख केला, खरा आहे, या सगळे आमची घरं बंद आहेत. म्हणजे कोतवालला जा, कोंबडीला जा किंवा तुमच्या पैठणला सणावारीला फक्त लोक येणार, साफसफाई करणार, 2-4 दिवस राहणार, परत मुंबईत जाणार. कारण काय इथे त्या ठिकाणी कुणी ताकदच दिली नाही. इथे कुठला एखादा रोजगार आला, गावात चांगल्या प्रकारचे चाय पैसे मिळतील अशा प्रकारचं कुठलं उत्पन्नाचं साधन दिलं, अशी कुठलीच योजना नाही, असा कुठलाच प्रकल्प नाही की तो इथल्या तरुणाला सांगेल की बाबा तू बाहेर जाऊ नको, इथे 5-50 हजार रुपये तू कमवू शकते. आज मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. माझ्या माध्यमातून राज्यामध्ये अनेक प्रकल्प त्या ठिकाणी होतात. कधी कारखान्यांना पैसे देतो, कुठल्या प्रकल्पाला पैसे देतो आणि तिथे त्यांना रोजगार मिळतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब मला बिनव्याजी कर्ज द्यायचं आहे. ते म्हणाले कसं देणार. मी म्हटलं सरकारच त्या ठिकाणी इंटरेस्ट देतं, अनेक योजना आहेत. 4 योजना त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या आहेत, ज्यामध्ये 15 लाखापर्यंत माझ्या महिला भगिनींसाठी सगळं इंटरेस्ट सरकार देतं. माहितच नाही कोणाला. ज्या वेळेला मी बैठक घेतली त्यावेळेला सीएम साहेबांनी विचारलं, एमटीडीसी ची योजना आहे 15 लाखापर्यंत, आई नावाची योजना आहे, माहित आहे का उजू तुम्ही कोणाला? तुम्हाला नाही, अख्ख्या महाराष्ट्रात कोणाला त्या ठिकाणी माहिती. आणि त्याच्यामुळे आई नावाची योजना आहे, काही महिलेला माहिती. त्याच्यामुळे या योजना आपल्या महिलांनी समजून घेतल्या पाहिजे. केवळ समजून नाही, त्या राबवण्यासाठी त्या ठिकाणी प्रकल्प उभे केले पाहिजे. कारण जर आपल्या तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर कोणीतरी पुढे आली पाहिजे. आणि हे काम युवकांनी केलं पाहिजे, हे काम तालुक्यातल्या महिलांनी केलं पाहिजे. मी आज पैठणच्या या पवित्र अशा अंगणात सांगतो, लागेल ती ताकद प्रवीण दरेकर तुमच्या पाठीशी उभी करेल. परंतु तालुक्याचा आर्थिक विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे. विकास म्हणजे मला नीट होण्यासाठी आधार कोणाचा वाटेल, त्या वेळेला तुमचा खरा विकास झाला असं मी मानतो. आणि ती चळवळ आपण उभी करूया. तरुणांनी पुढे आलं पाहिजे, महिलांनी पुढे आलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं नियोजन करून आपल्या तालुक्याला पुढे नेण्याचा आराखडा केला पाहिजे. आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून आणि मी लागेल ती ताकद आपल्या सगळ्यांच्या मागे निश्चितपणे या ठिकाणी उभी करू. आणि भारतीय जनता पार्टीच करू शकते. आता बघताय सगळीकडे हवा लाट भाजपचीच आहे. जे पश्चिम बंगाल सारख्या ठिकाणी 15 वर्ष ममता बॅनर्जीने गुंडाराज त्या ठिकाणी केलं, परंतु तिथल्या जनतेला वाटलं आता मोदींशिवाय पर्याय नाही, भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही. आणि पश्चिम बंगालला पण भारतीय जनता पार्टीचा झेंडा त्या ठिकाणी फडकला. म्हणून के नाराज व्हायचं काम नाही. पहिला आपल्याला पराभव असतो, नंतर आपली जीत त्या ठिकाणी असते. येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच कोल्हापूर तालुक्यामध्ये असणार. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ताकदीनं काम करा. जनतेच्या प्रती त्या ठिकाणी ज्या ज्या सेवा आपल्याला देता येतील त्या सेवा अत्यंत प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी द्या, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो.